नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या भागामध्ये आज आपण प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास आणि वैशिष्ट्ये याचा अभ्यास करणार आहोत. प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास हा खूप मोठा आहे. त्याचा अभ्यास करताना त्याचे विविध टप्पे आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्रायोगिक मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्राची अशी एक शाखा की ज्यामध्ये मानव व मानवेतर प्राणी यांच्या मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास केला जातो. या प्रायोगिक पद्धतीमध्ये चर म्हणजेच परिवर्त्य यावर नियंत्रण ठेवले जाते किंवा कधी-कधी यामध्ये फेरफारही केला जातो. तसेच प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये चर म्हणजेच परिवर्त्य दरम्यान कारण आणि परिणाम यांच्यामध्ये काय संबंध आहे हे प्रामुख्याने पाहिले जाते. प्रायोगिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक प्रमुख शाखा आहे ज्यामुळे मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता आपण प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास पाहणार आहोत. प्रायोगिक मानसशास्त्राचा विचार करत असताना अतिप्राचीन काळामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल या फिलॉसॉफरने या मानसशास्त्राविषयी अधिक अभ्यास केला. त्या काळी तत्वज्ञानाचे संशोधक हे मानसशास्त्राचा अभ्यास करत होते. म्हणून त्यांनी आत्मा, मन या घटकांना अधिक महत्त्व दिलं होतं. तर मध्ययुगीन कालखंडामध्ये ख्रिश्चन धर्मशास्त्राचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला. ऑगस्टीन, थॉमस एक्विनास यांनी तर्क, विश्वास या गोष्टींना फार महत्त्व दिले. प्रत्येक गोष्टीचा संबंध हा धर्मशास्त्राशी लावण्यात आला. यामध्ये मन, शरीर यावर आत्म्याचा प्रभाव पडतो असे मानले जाऊ लागले. 19व्या शतकामध्ये मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं. कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला विल्यम वुंट यांनी लिप्झिग या गावी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यामुळे मानसशास्त्राच्या प्रयोगाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले. 20व्या शतकामध्ये जॉन बी वॉटसन, सिगमंड फ्रॉइड, जीन पियाजे यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले. वॉटसन हे वर्तनवादाचे जनक होते. त्यांनी मानवी वर्तनाला अधिक महत्त्व दिले. तर सिगमंड फ्रॉइड हे मनोविश्लेषणवादाचे जनक होते. त्यांनी वर्तनाचा विचार करत असताना अचेतन मनाला अधिक महत्त्व दिले आहे. तसेच संज्ञानात्मक मानसशास्त्राचे जनक म्हणून जीन पियाजेंना ओळखले जाते. त्यांनी मुलांमध्ये
बुद्धिमत्ता कशी विकसित होते याचा अभ्यास केला आहे. 21व्या शतकात खूप प्रगती झाली आणि जैविक घटक हे मानवी वर्तनासाठी कारणीभूत आहेत असे संशोधनाने सिद्ध केले. व्यक्तीच्या मेंदूमधील प्रक्रिया, व्यक्तीमध्ये असणारे हार्मोन्स हे मानवी वर्तन समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. आता आपण प्रायोगिक मानसशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. प्रायोगिक मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना कारण व परिणाम यांचा संबंध अभ्यासला जातो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती खूप अभ्यास करते म्हणून परिणामस्वरूप त्याला परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतात. यामध्ये अभ्यासाची मर्यादा, अभ्यासाचा वेळ आणि मिळणारे गुण यांच्यामध्ये काही संबंध आहे का हे तपासले जाते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मानसशास्त्रातील प्रयोग हे नियंत्रित वातावरणात केले जातात. बहुतांश प्रयोगांच्या वेळेस काही चलांमध्ये म्हणजेच काही परिवर्त्यांमध्ये बदल केले जातात, काही परिवर्त्यांवर नियंत्रण ठेवले जाते आणि अशा नियंत्रित परिस्थितीमध्ये केलेल्या वर्तनाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो, नोंदी ठेवल्या जातात, कधी-कधी रेकॉर्डिंग केलं जातं आणि अभ्यास करून प्रयोग पूर्ण केला जातो. मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे माहिती किंवा डेटा गोळा करणे. माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण पद्धतीला अधिक महत्त्व आहे. व्यक्तीच्या वर्तनाचे, समाजाच्या सांस्कृतिक घटकांचे विश्लेषण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा म्हणजेच माहिती गोळा केली जाते आणि त्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष मांडले जातात. प्रायोगिक मानसशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुनरावृत्ती केली जाते. ज्याप्रमाणे रसायनशास्त्रात, भौतिकशास्त्रात प्रयोग हे पुन्हा पुन्हा केले जातात आणि त्या प्रयोगाचे निष्कर्ष हे सारखेच येतात, तसेच मानसशास्त्रामध्ये प्रयोग हे पुन्हा पुन्हा केले जातात व ते सारख्याच पद्धतीने निष्कर्ष दाखवतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता मापन करायची असेल, यासाठी जर त्या व्यक्तीला 2 दिवसांनी, 8 दिवसांनी पुन्हा पुन्हा बोलवून वेगवेगळ्या IQ टेस्ट देऊन बुद्धिमत्ता तपासली, तरीही त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता ही जवळपास सारखीच येते. म्हणजे पुनरावृत्ती करून त्या चाचणीची, प्रयोगाची वैधता, विश्वासार्हता तपासली जाते. प्रायोगिक मानसशास्त्राची अजूनही काही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे निष्फळता. आता ज्या वेळेस प्रयोग केले जातात तेव्हा असं दिसतं की
पूर्वग्रहाचा काही परिणाम होऊ शकतो. ज्यावेळेस व्यक्तिगत पद्धतींना महत्त्व दिलं जातं त्यावेळेस पूर्वग्रह नक्कीच परिणाम करतात, परंतु वस्तुनिष्ठपणे जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा पूर्वग्रह आपोआपच कमी होतात. वैधता. प्रायोगिक संशोधन हे वैध असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच जर एखादी मानसशास्त्रीय चाचणी ते घटक मोजण्याचा दावा करत असेल तर त्या चाचणीद्वारे तेच घटक मोजता आले पाहिजेत. याला वैधता असं म्हणतात. उदाहरणार्थ, व्यक्तिमत्व मापन करणारी चाचणी ही खरोखरच व्यक्तिमत्वच मापन करणारी असावी असा याचा अर्थ आहे. आता साधारणतः म्हणजेच काय, प्रयोगशाळेमध्ये जे प्रयोग केले जातात त्यातून जे निष्कर्ष काढले जातात ते समाजातील इतर सर्वसामान्य लोकांना लागू पडतात. म्हणजेच साधारणतः त्या सगळ्यांना एकाच प्रकारच्या निष्कर्षाच्या अंडर मोजले जाते. नैतिकता हा घटक प्रायोगिक संशोधनामध्ये फार महत्त्वाचा आहे. प्रयोग करत असताना काही नैतिक घटकांचा विचार करूनच चलांमध्ये बदल केला जातो. पुनरावृत्ती हा घटकही प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये महत्त्वाचा आहे. एखाद्या संशोधनासाठी पुन्हा पुन्हा प्रयोग केले जातात व प्रत्येक वेळेस त्या प्रयोगाचा रिझल्ट हा एकसारखाच मिळत असतो. मापन हा घटक वर्तणूक आणि मानसिक प्रक्रिया मोजण्यासाठी महत्त्वाचं तंत्र म्हणून वापरला जातो. वेगवेगळ्या मापन पद्धती आहेत, त्यांचा उपयोग मानसशास्त्रात केला जातो. वेगवेगळ्या मानसशास्त्रीय पद्धतींद्वारे जी माहिती मिळवली जाते, म्हणजेच जी आकडेवारी मिळवली जाते, जो डेटा मिळवला जातो त्याचे विश्लेषण हे केले जाते. त्यासाठी काही स्टॅटिस्टिकल मेथड्सचा म्हणजेच संख्याशास्त्रीय परिमाणांचा उपयोग हा केला जातो. बऱ्याच वेळा मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन यासारख्या छोट्या छोट्या घटकांपासून कोरिलेशन, पियर्सन कोरिलेशन्स मेथड यांचाही वापर डेटा किंवा आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो. येणारे जे निष्कर्ष आहेत यावरून नवीन सिद्धांत मांडले जातात आणि हे सिद्धांत नंतर सर्वसामान्य लोकांना लागू पडत असतात. मानसशास्त्र फक्त सिद्धांत निर्माण करूनच थांबत नाही, तर त्या सिद्धांताचा उपयोग प्रत्यक्ष व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी कसा करता येईल यावर मानसशास्त्रज्ञांचा भर असतो. ह्या व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी ज्या सिद्धांताचा उपयोग केला जातो त्या शाखेला उपयोजित मानसशास्त्र म्हणतात. उपयोजित म्हणजे काय, तर उपयोगात येणारं जे सिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहेत ते प्रत्यक्षात किती उपयोगात येतात हे यातून तपासलं जातं. धन्यवाद. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत.
त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.